अरे बापरे, संगमनेर पुन्हा आदरलं. सुकेवाडीत तब्बल 300 किलोहून अधिक गांजा जप्त. तस्कर तुषार पडवळ उर्फ दमल्या फरार. तर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरात अंमली पदार्थावर मोठी धडक कारवाई. रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता. बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून. आणि बातमी आहे ती संगमनेर शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या वाढत्या कारवाईमुळे राजकीय नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची पत्रकबाजी सुरू असतानाच नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत सुकेवाडी परिसरात तब्बल 300 किलोहून अधिक गांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे केवळ संगमनेरमध्येच नव्हे तर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुकेवाडी येथील आरोपी तुषार उत्तम पडवळ उर्फ दमल्या याच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. आज गुरुवार सकाळी टास्क फोर्ससह संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारावकर, पोलीस उपनिरीक्षक सावंत आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने पडवळ याच्या घरावर छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे रिक्षातूनही गांजा जप्त केला गेला आहे. पोलिसांनी पडवळचे घर बंद असतानाही तपासणी केली असता घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला. तसेच घरापासून जवळच उभ्या असलेल्या बजाज कंपनीच्या पिवळ्या रंगाच्या मालवाहतूक ॲप्पे रिक्षामध्ये देखील गांजाचा मोठा साठा लपवलेला होता. पोलिसांनी ही रिक्षा तात्काळ जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन जवळपास 300 किलोहून अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा गांजा नेमका कुठून आणला गेला, त्याची विक्री कुठे होणार होती, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत टास्क फोर्स आणि शहर पोलीस कसून तपास करत आहेत. अलीकडेच झालेल्या अंमली पदार्थ, इंजेक्शन, ड्रग्ज, MD पावडर कारवायांमध्ये काही आरोपींची साखळी ही राजकीय व्यक्तींशी जोडली गेल्याचे सत्य समोर आले होते. त्यामुळे आता फरार झालेला आरोपी तुषार पडवळ उर्फ दमल्या हा आणखी कोणासोबत जोडला आहे का, यावर तपास यंत्रणाचे लक्ष लागून आहे. एकूणच काय तर या मोठ्या कारवाईमुळे संगमनेरसह परिसरातील अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज NMP, संगमनेर.